उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवसानिमित्त 40,000 विद्यार्थ्यांना पावभाजी पार्टी, विद्यार्थ्यांची धमाल, मस्ती आणि जल्लोष. आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाचा उपक्रम. पालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीनं शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भव्य पावभाजी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 दिवसात 40,000 पार्टीत सहभागी होणार असून काल पहिल्या दिवशी 20,000 ते 22,000 विद्यार्थ्यांना पावभाजी देण्यात आले. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. पावभाजी पार्टीचा आनंद लुटत विद्यार्थ्यांनी शाळेत जल्लोष साजरा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस केवळ राजकीय सोहळा म्हणून साजरा न करता तो सामाजिक बांधिलकीतून आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात साजरा व्हावा या संकल्पनेतून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी या मेजबानीचं नियोजन केलं होतं. शहरातील मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विविध शाळांमधून जाऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी मेजबानी उपलब्ध करून दिली. यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या भावी पिढीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. या प्रसंगी बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलाश पाटील, शिक्षण समिती सभापती भावना, महिला बालकल्याण सभापती शीतल वसावी यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार चंद्रकांत रघुवंशींनी साधला संवाद. सकाळच्या सत्रात शाळेच्या मधल्या सुट्टीत पावभाजी पार्टीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. अनेक शाळांमध्ये नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, मेघा रघुवंशी यांनी भेट देऊन स्वतः विद्यार्थ्यांना पावभाजीचं वितरण केलं. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. नगराध्यक्षांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह विविध कला क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.